नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेळ चालू घडामोडी यावरती प्रश्न पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न मित्रांनो 2025 चे असणार आहेत। तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आपण टॉपिक वाईज सर्व प्रश्न घेत असतो, तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजावं यासाठी। त्यासाठी आपले जे काही व्हिडिओ आपण अपलोड करत असतो ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नांचा आणि आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, ICC महिला विश्वचषक 2025 कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? तर पहा मित्रांनो, 2025 चे आयोजन हे आपल्या भारतामध्ये होणार आहे। ICC महिला विश्वचषक 2025 चे आपला भारत देश हा 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ICC स्पर्धेचे आयोजन करेल। आणि ही कितवी आवृत्ती असणार आहे 2025 ची? तर 13वी आवृत्ती आहे, लक्षात ठेवा। चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, टाटा IPL 2025 चा किताब कोणत्या संघाने जिंकला आहे? तर मित्रांनो, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांनी जिंकलेला आहे IPL 2025 चा किताब। तर यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढली आहे, तर लक्ष द्या। रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव केला आहे आणि पहिल्यांदाच टाटा IPL चे विजेतेपद हे जिंकले आहे। मित्रांनो, विजेता संघ आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि या संघाचा कर्णधार आहे रजत पाटीदार। उपविजेता संघ आहे पंजाब किंग्स आणि या संघाचा कर्णधार आहे श्रेयस अय्यर। तर लक्षात ठेवा, ही माहिती व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या। IPL 2025 वरती आपण काही अजून माहिती पाहूयात, जे परीक्षेसाठी महत्त्वाची आहे। तर पहा मित्रांनो, याचे आयोजन हे 22 मार्च ते 3 जून 2025 दरम्यान करण्यात आले। कितवी आवृत्ती होती 2025 ची? तर 18वी आवृत्ती आहे। ऑरेंज कॅप विजेता आहे साई सुदर्शन आणि पर्पल कॅप विजेता आहे प्रसिद्ध कृष्णा। पहा मित्रांनो, ऑरेंज कॅप हे सर्वाधिक रन बनवणाऱ्या व्यक्तीला दिलं जातं आणि पर्पल कॅप हे सर्वाधिक विकेट घेणाऱ्या व्यक्तीला दिलं जातं, तर हे सुद्धा लक्षात ठेवा। चला पुढचा आपला प्रश्न आहे, 13व्या नॉर्वे बुद्धिबळ 2025 खुल्या श्रेणीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर पुरुष गटात या स्पर्धेचे विजेतेपद हे मॅग्नस कार्लसन यांनी जिंकले। मित्रांनो पहा, नॉर्वे बुद्धिबळ 2025 ही 13वी आवृत्ती ही 26 मे ते 6 जून दरम्यान नॉर्वेतील स्टॉवेंजर येथे आयोजित करण्यात आली होती। आणि मित्रांनो, महिला गटात या स्पर्धेचे विजेतेपद हे ग्रँडमास्टर अन्ना मुझीचुक यांनी जिंकलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला जानेवारी ते जुलै 2025 ची मागील 7 महिन्याची चालू घडामोडीची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। या PDF मध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे 2025 मधील ते सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत, जे तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत। मित्रांनो, तुमची कोणतीही परीक्षा असो, प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्स वरती क्वेश्चन्स विचारले जातात। त्यासाठीच मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची PDF आहे आणि आपण सर्व प्रश्न हे वन लाइनर क्वेश्चन आन्सर मध्ये घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला WhatsAppला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। आणि हो मित्रांनो, PDF ही पेड PDF आहे, तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला WhatsAppला मेसेज करा। चला पुढचा आपला प्रश्न पहा, नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये भारताच्या कोणत्या तरुण ग्रँडमास्टरने मॅग्नस कार्लसनला हरवले आहे? तर डी गुगेशने हरवले मित्रांनो मॅग्नस कार्लसनला, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, फ्रेंच ओपन टेनिस 2025 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या स्पर्धेचे विजेतेपद हे कोको गॉफ यांनी जिंकलेले आहे। महिला एकेरीचे विजेतेपद हे कोको गॉफ यांनी जिंकले। तर यावरती मित्रांनो आपण महत्त्वाची माहिती काढली आहे, तर लक्ष द्या। तर कोको गॉफने 7 जून 2025 रोजी फ्रेंच ओपन महिला एकेरीचे विजेतेपद हे जिंकले। कोको गॉफने आयर्ना सबालेकाचा पराभव केला आहे। कुणाचा पराभव केला मित्रांनो? तर आयर्ना सबालेकाचा पराभव करत कोको गॉफने महिला एकेरीचे विजेतेपद हे जिंकले आहे, तर लक्षात ठेवा। तर मग मित्रांनो, पुरुष एकेरीचे विजेतेपद हे कोणी जिंकले आहे? तर हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे, यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो। तर फ्रेंच ओपन टेनिस 2025 मध्ये कार्लस अल्कराजने जानिक सिनरचा पराभव करून पुरुष एकेरीचे विजेतेपद हे जिंकले आहे। चला पुढचा आपला प्रश्न आहे, जून 2025 मध्ये भारत इंग्लंड कसोटी मालिका तर याचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर याचे नवीन नामकरण हे तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी करण्यात आले मित्रांनो। महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या। चला पुढचा आपला प्रश्न,
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा म्हणजेच खेलो इंडिया यूथ गेम 2025मध्ये कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने पदक तालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे? तर कोणी मिळवले मित्रांनो पहिले स्थान खेलो इंडिया यूथ गेम 2025मध्ये? तर आपल्या महाराष्ट्राने मिळवले आहे अव्वल स्थान, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॉमनवेल्थ डे 2025 कधी साजरा केला जातो? तर हा दिवस 24 मे या दिवशी साजरा करतात. तर 2025 याची थीम काय होती? तर आपण एकत्र पुढे जाऊ म्हणजेच वी विल मूव्ह फॉरवर्ड टुगेदर ही थीम होती मित्रांनो 2025ची. जागतिक फुटबॉल दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर 25 मे या दिवशी साजरा करतात जागतिक फुटबॉल दिवस. नेक्स्ट क्वेश्चन, मे 2025मध्ये हॉकी इंडिया मास्टर कप 2025 तर याची पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे आयोजन हे चेन्नई या ठिकाणी करण्यात आलेले आहे. पहा मित्रांनो, मे 2025मध्ये हॉकी इंडिया मास्टर कप 2025ची पहिली आवृत्ती ही चेन्नई या ठिकाणी करण्यात आली. चला पुढचा प्रश्न पहा, उलान बतार ओपन 2025 या कुस्ती स्पर्धेत भारताने कोणते स्थान मिळवले आहे? तर आपल्या भारताचे यामध्ये दुसरे स्थान आहे मित्रांनो. उलान बतार ओपन 2025 या कुस्ती स्पर्धेत आपल्या भारताने दुसरे स्थान मिळवले. आपल्या भारताने यामध्ये एकूण 21 पदक जिंकलेले आहेत. त्यामध्ये 6 आहेत सुवर्ण पदक, 7 आहेत रौप्य आणि 8 आहेत कांस्य पदक. तर हे व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. महिला आशिया कप हॉकी स्पर्धा 2025 कोठे आयोजित केली जाणार आहे? तर महिला आशिया कप हॉकी स्पर्धा 2025चे आयोजन हे हांगझाऊ चीन या ठिकाणी केले जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जून 2025मध्ये कोणत्या क्रिकेटपटूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे? तर पियुष चावला यांनी केलेली आहे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. पुढचा आपला प्रश्न, मियामी ओपन चॅम्पियन 2025मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे विजेतेपद हे आयर्ना सब्बालेका यांनी जिंकले. मियामी ओपन 2025 या स्पर्धेचे विजेतेपद. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, जानेवारी 2025मध्ये कोणत्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर पहा मित्रांनो, मनू भाकर, डी गुगेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार या 4 खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे जानेवारी 2025मध्ये. चला पुढचा आपला प्रश्न, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025मध्ये कोणी अव्वल स्थान मिळवले आहे? तर हरियाणाने मिळवले आहे अव्वल स्थान खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025मध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन, गुमी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने पदक तालिकेत कोणते स्थान मिळवले? तर या पदक तालिकेमध्ये आपला भारत देश हा दुसऱ्या स्थानी आहे. कलिंगा सुपर कप 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? तर गोवा FC यांनी जिंकलेले आहे कलिंगा सुपर कप 2025चे विजेतेपद. कोणत्या खेळाडूने त्याच्या कारकिर्दीत 100वे एकेरी विजेतेपद जिंकून टेनिस इतिहासात आणखीन एक इतिहास रचला आहे? तर नोवाक जोकोविच यांनी त्यांच्या कारकिर्दीतील 100वे एकेरी विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, ब्राझीलमध्ये झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025मध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर हितेश गुलिया हा ब्राझीलमध्ये झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025मध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न, मे 2025मध्ये 86वे भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहे? तर LR श्रीहरी हा बनलेला आहे 86वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर. ISSF शूटिंग वर्ल्ड कप 2025मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने पहिले सुवर्णपदक जिंकले आहे? तर सिफत कौर समरा यांनी जिंकलेले आहे पहिले सुवर्णपदक ISSF शूटिंग वर्ल्ड कप 2025मध्ये. चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL 2025चे अंतिम विजेतेपद कोणी जिंकले? तर मुंबई इंडियन्स यांनी जिंकले आहे विजेतेपद 2025चे. पहा मित्रांनो, महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL 2025ची ही तिसरी आवृत्ती होती जी आपल्या भारतात 14 फेब्रुवारी ते 15 मार्च 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली. यामध्ये ऑरेंज कॅप विजेता आहे नॅट सायबर ब्रेट आणि पर्पल कॅप विजेता कोण आहे? तर अमिलिया केर आहे. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने जागतिक ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद 2025 जिंकले आहे?
तर पहा मित्रांनो, कोणी जिंकले तर प्रणव व्यंकटेश यांनी जिंकले आहे जागतिक ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद 2025. चला पुढचा प्रश्न, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर मित्रांनो, याचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकले आहे. तर पहा मित्रांनो, यावरती काही महत्त्वाची माहिती काढली आहे जे परीक्षेसाठी महत्त्वाची आहे, तर लक्ष द्या. तर विजेता आहे आपला भारत देश आणि उपविजेता आहे न्यूझीलंड. अंतिम सामन्यात समानवीर कोण आहे तर रोहित शर्मा ठरला आहे. मालिकावीरचा पुरस्कार हा रचिन रवींद्र यांना देण्यात आला. गोल्डन बॅट हे रचिन रवींद्र यांना देण्यात आला आहे आणि गोल्डन बॉल हे मॅट हेनरी यांना देण्यात आला. तर लक्षात ठेवा, व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या किंवा मित्रांनो तुम्ही आपली PDF सुद्धा परचेस करू शकता, त्यामध्ये आपण हे सर्व काही कव्हर केलेलं आहे. खेलो इंडिया हिवाळी खेळ म्हणजेच खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 पदक तालिकेत कोण अव्वल स्थानावर आहे? तर या पदक तालिकेत भारतीय सेना म्हणजेच इंडियन आर्मी आहे पहिल्या स्थानी. चला पुढचा प्रश्न, रणजी ट्रॉफी 2024-25चा किताब कोणत्या संघाने जिंकला आहे? तर रणजी ट्रॉफी 2024-25 तर हा किताब विदर्भ या संघाने जिंकला आहे. चला पुढचा प्रश्न पहा, खेलो इंडिया बीच गेम्स 2025च्या पदक तालिकेत कोणत्या राज्याने अव्वल स्थान मिळवले आहे? तर खेलो इंडिया बीच गेम 2025मध्ये पहिल्या स्थानी आहे मणिपूर हे राज्य. दोहा डायमंड लीग 2025मध्ये भालाफेक स्पर्धेत 90 मीटरचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर नीरज चोपडा हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ला लिगा 2024-25 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे विजेतेपद हे FC बार्सिलोना यांनी जिंकले. मे 2025मध्ये सॅफ अंडर-19 विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकले आहे. टेनिस टूर्नामेंट इटालियन ओपन 2025मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या स्पर्धेचे विजेतेपद हे कार्लोस अल्कराज यांनी जिंकले. मित्रांनो, पुरुष एकेरीचे विजेतेपद हे कार्लोस अल्कराज यांनी जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मे 2025मध्ये भारतीय कसोटी संघाचा नवीन कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर शुभमन गिल यांची नियुक्ती झाली आहे. तिसऱ्या सबा महिला अजिंक्यपद 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकले. तर हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला, माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि हो मित्रांनो, ज्यांना कोणाला जानेवारी ते जुलैपर्यंतची संपूर्ण चालू घडामोडीची PDF हवी असेल तर त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.